खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरती आज संसद परिसरात गोंधळाची शक्यता व्यक्त होते। इंडिया आघाडीतले खासदार संसद भवन ते विजय चौकापर्यंत एक पदयात्रा काढतील। संसदेमधल्या निलंबित खासदारांची एकूण संख्या आता 143 वरती गेली आहे। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतात। सोमेश, आजची विरोधकांची रणनीती काय दिसतेय घडलेल्या घटनेबद्दल आवाज उठवण्यासाठी? ज्ञानदा, उद्या संसदेचं हिवाळी अधिवेशन निष्कर्षाप्रत येईल आणि आज हा दुसरा दिवस आहे, शेवटून दुसरा दिवस आहे संसदेच्या अधिवेशनाचा। आणि आजच्या दिवशी विरोधक आंदोलन करणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी सुद्धा विरोधकांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत। आज भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या महिला खासदार या गांधी पुतळ्याजवळ आंदोलन निदर्शनं करतील आणि जगदीप धनखड यांचा जो अपमान झाला त्या अपमानाविरोधात घोषणाबाजी करतील। तर दुसऱ्या बाजूला विजय चौकापर्यंत विरोधकांचे खासदार सगळे एक प्रोटेस्ट मार्च काढून ज्या पद्धतीने सर्व विरोधकांच्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं त्या निलंबनाचा निषेध करतील। तर आज दिल्लीमध्ये जी स्थिती आहे त्यानुसार विरोधक आणि सत्ताधारी या दोघांचेही खासदार आंदोलन करणार आहेत, निदर्शनं करणार आहेत। कारण उद्या शेवटचा दिवस आहे आणि आज हरियाणात किंवा इतर जिथे जाट समाज आहे त्या ठिकाणी सुद्धा भाजपाकडून आंदोलनं केली जाणार आहेत की जगदीप धनखड यांचा अपमान म्हणजे जाट समाजाचा अपमान आहे। उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर हा समाज आहे। दक्षिणेत तमिळनाडूतही भारतीय जनता पक्ष आंदोलन करणार आहे। त्यामुळे देशभरामध्ये आंदोलनांची योजना, आंदोलनाचं प्लॅनिंग हे भारतीय जनता पक्षाने केलेले आहे या सगळ्या प्रकाराविरोधात आणि जगदीप धनखड यांची जी मिमिक्री केली गेली त्या मिमिक्रीचा निषेध म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।